जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यामधील गंधारी गावामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी मतदानाचा अधिकार बजावलाय। समाजाने मतदान करायला पाहिजे, मतदान आपला अधिकार आहे। मतदान हा लोकशाहीचा उत्सव असून मला फुफ्फुसाचा त्रास आहे तरी मतदानासाठी मी आलोय असं म्हणत जरांगे यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलंय। कोणाला मतदान करा, कोणाला करू नका, मी काहीच बोललो नाही, परंतु तो व्यक्ती सगळे सोयरे कायद्यासाठी अंमलबजावणी करणारा पाहिजे। तुमच्या फायद्यासाठी तुम्ही समाजाचे नाव पुढे करू नका असे म्हणत जरांगे यांनी मराठा आरक्षणाचे नाव पुढे करून राजकारण करणाऱ्यांवरती इशारा साधला। शेवटी समाजानं 100% मतदान करणं आवश्यक आहे। हा लोकशाहीचा मोठा देशातला उत्सव आहे आणि याच्यामध्ये आपण आजारी असलो काही जरी असलो आपलं कर्तव्य एक नागरिक म्हणून आपण पार पाडलं पाहिजे। तेच मी आज केलं। माझं शरीर मला खूप कुपोषण केल्यामुळे साथ देत नाही आहे, तरी पण आपला हक्क आपण बजावला पाहिजे। लोकशाहीचा हा मोठा उत्सव आहे म्हणून आलो आहे। समाजाने मराठा समाजाने 100% यावेळेस मतदान करायचे आणि सगळ्या जनतेनं पण करायचे, परंतु करताना एक लक्षात असू दे की आपले लेकरंसुद्धा डोळ्यासमोर असले पाहिजेत की जे आपल्या लेकरांना जे हक्कासाठी न्यायासाठी लागते तेही डोळ्यासमोर ठेवायचे। मी सांगताना सांगितलेलं की तुम्ही कोणालाही मतदान करा, मी म्हणणार नाही तुम्ही याला करा किंवा त्याला करा, कारण या निवडणुकीत मी नाही आहे। समाजाच्याच खांद्यावरती ही जबाबदारी यावेळेस, म्हणून फक्त एक गोष्ट खरी आहे की सगळे स्वरेच्या अंमलबजावणीच्या बाजूनं आणि मराठा आणि कुणबी एकच आहे याच्या बाजूनं असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाजानं करावं। यावेळेस जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही, कोणाला पाठिंबाही दिलेला नाही नसला तरी पाडण्यातसुद्धा खूप मोठा विजय आहे। उभाच राहावं किंवा उमेदवारी अर्ज दाखल करावा असं काय नाही, पाडण्यात खूप मोठा विजय। यावेळेस पाडणारे बना, जर 6 जूनच्या आत नाही आरक्षण दिलं तर देणारे बनू आपण। विधानसभेला मैदानात मी आहे त्यावेळेस, कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे, मुस्लिमांच्या आरक्षणाचा आहे, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा आहे, 12 बलुतेदारांचा पण आहे आणि दलित बांधवांचा पण आहे। मैदानात त्यावेळेस उतरू, देणारे बनू, परंतु आज उगाच काहीतरी बातम्या पसरायच्या, त्याचा मा करायचा, महायुती महाविकास आघाडी सारखेच आहेत असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखेच आहेत म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला आहे, दोघांनी आम्हाला नाही ठेवलं नाही, दोघांना आमच्या लेकरांचं वाटोळं केलं आहे। त्यांनी काय 40-45 वर्ष समाजाला म्हणून काय दिलेलं नाही आहे आणि यांनी पण समाजाला म्हणून तर ताजं आत्ता काहीही दिलेलं नाही आहे। परंतु आता नाविलाज आपला उमेदवार नसल्यामुळं तुम्ही कोणालाही करा, परंतु आपल्या सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणीच्या बाजून असला पाहिजे आणि यावेळेस इतकं ताकदीनं पारा पाडणाराला कमीत कमी त्याच्यानंतर त्याच्या 5 पिढ्या तरी उभा नाही राहिल्या पाहिजे, इतके एकजुटीनं महाराष्ट्रात मराठ्यांनी विजय आहे।